हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट म्हणजेच MS सेट एक्झाम 2025 हा एक्झाम दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, त्यालाच आपण फॉर्मली म्हणतो पुणे युनिव्हर्सिटी, यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो. 2025 हा एक्झाम कधीपर्यंत कंडक्ट केला जाऊ शकतो, त्या एक्झामचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे कधीपर्यंत रिलीज होऊ शकतात, या संदर्भात आज आपण एक्सपेक्टेड इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. फ्रेंड, आजचं लेसन सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाइम असताल तर एक छोटीशी इन्फॉर्मेशन. काहीच MS सेट एक्झाम 2025 किंवा NTUGC नेट एक्झाम हे एक्झाम देत असताना या ठिकाणी पेपर 1 तुम्हाला सर्वांना कॉमन असतो. त्या पेपर 1 मध्ये मॅक्झिमम स्कोअर करणं खूप गरजेचे असते. मग मॅक्झिमम स्कोअर करण्यासाठी पेपर 1चा प्रॉपर वेने अभ्यास करणं हे गरजेचं असते. आणि पेपर 1चा प्रॉपर वेने अभ्यास करायचं झालं तर या ठिकाणी सर्व युनिट हे मिक्स आहेत. मिक्स इन द सेन्स तुम्हाला रिसर्च ॲप्टिट्यूड या युनिटचा देखील अभ्यास करावा लागतो. सेपरेट आहे टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटचा देखील अभ्यास करावा लागतो. त्यानंतर मॅथमॅटिकल रिझनिंग असेल, लॉजिकल रिझनिंग असेल, डाटा इंटरप्रिटेशन असेल किंवा पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट असेल, हायर एज्युकेशन असेल, या सर्व टॉपिकचा प्रॉपर वेने अभ्यास करावा लागतो. मग हे टॉपिक जर तुम्ही प्रॉपर वेने कव्हर करायचा प्रयत्न केला तर या ठिकाणी तुमचा टाइम जास्तीत जास्त वेस्ट होऊ शकतो. कारण स्पेसिफाय अभ्यास कुठल्या टॉपिकचा करायचा हेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी लवकर कळत नाही. तर हे सर्व टॉपिक तुम्हाला प्रॉपर वेने कंप्लीट करून हवे असेल तर पेपर 1चा आपण इन डिटेल कोर्स प्रोव्हाइड करत आहोत. त्या कोर्समध्ये पेपर 1चे सर्व 10चे 10 टॉपिक प्रॉपर वेने तुम्हाला कंप्लीट करून दिले जातात. प्लस त्या संदर्भात MCQ सिरीज आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते प्रॅक्टिससाठी. प्लस डेमो क्वेश्चन पेपर असतील, क्विज असतील, मॉक टेस्ट असतील, हे देखील तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे इन शॉर्ट पेपर 1 तुमचा 100% कव्हर करून घेतला जातो. तुम्हाला अदर स्टडी करण्याची गरज पडत नाही. लिमिटेड टाईममध्ये तुम्ही पेपर 1 प्रॉपर वेने कव्हर करू शकता कोर्सच्या आधारे. कोर्सबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा कोर्सबद्दल तुम्हाला काही क्वेरी असेल किंवा तो जॉईन करायचा असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 90 11 36 20 82. हाच नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. यावर मेसेज करून तुम्ही कोर्सची संपूर्ण माहिती पाहू शकता. इन्फॉर्मेशन योग्य वाटली तर तुम्ही पेमेंट करून जॉईन करू शकता. सिंपल. तर गाईज हे पहा, MS सेट एक्झाम 2025 हा कधीपर्यंत होऊ शकतो हे जर आपण अनेक वेबसाईटवर सर्च केले तर आपल्याला सर्व फेक डेट आहेत त्या पाहायला भेटतात. कारण कुठलीही डेट MS सेट डिपार्टमेंटने अद्यापही पब्लिश केलेली नाही आहे किंवा अनाऊन्सही केलेली नाही आहे किंवा कुठल्याही वेबसाईटवाल्यांना ती डिक्लेअर केलेली नाही, सांगितलेली नाही आहे. म्हणजे MS सेट एक्झामबद्दल एक्झॅक्ट डेट अद्यापही अनाऊन्स केलेली नाही आहे. मग आता आपण या ठिकाणी जर एक्झॅक्ट डेट किंवा एक्सपेक्टेड डेट काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याकडे एक बेस असतो, तो म्हणजे प्रिव्हियस इयरच्या डेट्स. मग प्रिव्हियस इयरमध्ये काही वर्षांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर MS सेट एक्झाम कधीपर्यंत होऊ शकतो हे आपल्याला नकळत कळू शकते. तर या ठिकाणी एक इन्फॉर्मेशन सांगेल, MS सेट एक्झाम 2025 हा कधीपर्यंत कंडक्ट केला जाणार आहे या संदर्भात डिसेंबर महिन्यामध्ये MS सेट डिपार्टमेंट मार्फत एक ऑफिशियल नोटिफिकेशन रिलीज करण्यात येईल. ते नोटिफिकेशन पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की डिसेंबरमध्ये जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्याच बेसवर MS सेट एक्झाम 2025 हा कंडक्ट होणार आहे. मग त्या नोटिफिकेशनमध्ये बेसिक काही मुद्दे मेन्शन असतील. म्हणजेच MS सेट एक्झाम 2025 हा ऑनलाईन पद्धतीने होईल की ऑफलाईन पद्धतीने होईल हे आणखी फिक्स केलेलं नाही आहे. म्हणजेच काय, त्यांनी काही महिन्यांपूर्वी असं एक अनाऊन्स केलं होतं की 2025चा एक्झाम आम्ही ऑनलाईन पद्धतीने घेणार आहोत, पण त्यानंतर त्यांचं कुठलंही नोटिफिकेशन किंवा अनाऊन्समेंट नाही आहे. मग फायनल काय होणार आहे हे तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये कळेल एका नोटिफिकेशन मार्फत. सिंपल. ते नोटिफिकेशन सांगेल की एक्झाम ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल. त्यानंतर त्या नोटिफिकेशननुसारच तुम्हाला कळेल की या एक्झामला म्हणजेच 2025च्या एक्झामला न्यू सिलेबस असेल की ओल्ड सिलेबसनुसारच एक्झाम होईल हे तुम्हाला त्या नोटिफिकेशननुसार क्लिअर होईल. आणि त्याच नोटिफिकेशननुसार तुम्हाला आणखी एक मुद्दा क्लिअर होईल, तो म्हणजे या एक्झामचे डेट शेड्यूल आहे ते कधीपर्यंत येईल. सिंपल. मग ते डेट शेड्यूल तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की ऑनलाईन फॉर्म हे कधीपासून सुरू होणार आहेत, ते कधीपर्यंत एंड होतील, करेक्शनचा विंडो आहे फॉर्मचा तो कधीपासून सुरू होईल आणि त्यानंतर एक्झाम हा कधीपर्यंत कंडक्ट होईल हे तुम्हाला
हे नोटिफिकेशन येऊन गेल्यानंतर कळेल. सिंपल म्हणजे सिक्वेन्स सांगतो. सिंपल काय असतं तो, सर्वात पहिल्यांदा MSCT एक्झामचं एक नोटिफिकेशन ते प्रोव्हाइड करतील. नोटिफिकेशन प्रोव्हाइड केल्यानंतर काही दिवसांनी ऑफिशियल डेट्स आहेत त्या प्रोव्हाइड करतील. कशाच्यानुसार, या नोटिफिकेशननुसार. नोटिफिकेशनमध्ये बेसिक तुम्हाला इन्फॉर्मेशन ही सांगतील की MSCT एक्झाम कधीपर्यंत कंडक्ट होणार आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. त्यानंतर न्यू सिलेबसनुसार आहे की हे कळेल. आणि त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने हे देखील नोटिफिकेशनमध्ये क्लिअर होईल. त्यानंतर डेट शेड्यूल आहे ते प्रोव्हाइड होईल काही दिवसांनी. ते मे बी जानेवारी महिन्यात प्रोव्हाइड होऊ शकते. या डेट शेड्यूलमध्येच तुम्हाला कळेल की ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुटणार आहेत. सिंपल म्हणजे एक्झॅक्ट डेट आहे ना त्या ठिकाणी कळेल. आणि मे बी जानेवारी महिन्यामध्येच ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे रिलीज होऊ शकतात. कारण डिसेंबरमध्ये नोटिफिकेशन येण्याचे खूप जास्त चान्स आहेत. आणि डिसेंबरमध्ये जर नोटिफिकेशन आले तर डेफिनेटली जानेवारी महिन्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म सुटतील. आणि त्यानंतर डेट शेड्यूलनुसार एप्रिल महिन्याच्या एंडिंगला किंवा मे महिन्याच्या स्टार्टिंगला MSCT एक्झाम हा कंडक्ट होऊ शकतो. या डेट युनिव्हर्सिटीनी अद्यापही कुठेही प्रोव्हाइड केलेल्या नाहीत किंवा आपल्यालाही सांगितलेल्या नाहीत. आपण एक्सपेक्टेड डेट या ठिकाणी पाहतोय. सिंपल म्हणजे काही बेसिक मागचं कॅल्क्युलेशन आहे त्याच्या बेसवर हे आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ठीक आहे ना. मग आता एप्रिलच्या एंडिंगला किंवा मे महिन्याच्या स्टार्टिंगला एक्झाम हा होऊ शकतो. याच अनुषंगाने तुम्हाला प्रॉपर वेने स्टडी करायचा आहे. आणि डिसेंबर महिन्यामध्ये डेफिनेटली त्यांचं नोटिफिकेशन येऊन जाईल. त्यामध्ये क्लिअर कट एक्झॅक्ट डेट आहे ते तुम्हाला कळून जातील. सिंपल. तर गाईज आता या ठिकाणी तुम्हाला MSCT एक्झाम कधीपर्यंत होऊ शकतो हे एक्सपेक्टेड का होईना कळालं असेल. मग त्याच अनुषंगाने तुम्ही प्रॉपर वेने प्रॉपर टाइम टेबल करून अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे ना. म्हणजे जे विद्यार्थी फ्रेशर असतील त्यांना प्रॉपर वेने खूप जास्त अभ्यास करावा लागेल. सिंपल साधं कॅल्क्युलेशन आहे पहा. समज आपण आजपासून विचार केला तर 5 महिने एक्झामला आहेत. बरोबर ना. एप्रिलमध्ये एक्झाम झाला, सपोज 5 महिने एक्झामला आहेत. आणि पेपर 1 मध्ये तुम्हाला किती युनिट आहेत, टोटल 10 युनिट. पेपर सेकंडमध्ये किती युनिट आहेत, 10 युनिट आहेत. सिंपल ना. पेपर 1 असतो 100 मार्काचा, पेपर सेकंड असतो 200 मार्काचा, टोटल असतात 300 मार्क. बरोबर. मग आता पेपर 1 मध्ये 10 युनिट, पेपर सेकंडमध्ये 10 युनिट, टोटल महिने किती आहेत, 5 महिने. मग या ठिकाणी आपण जर प्रॉपर वेने पाहिलं, बारकाईने पाहिलं तर 5 महिन्यामध्ये पेपर 1चे 10 युनिट कंप्लीट करायचा विचार केला तर 15 दिवसच फक्त आपण एका युनिटला देऊ शकतो. आणि इकडे पेपर सेकंडचे पण आहेत. बरोबर का नाही. मग पेपर सेकंडचे पण 10 युनिट तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. म्हणजेच काय, शॉर्ट आणि सिंपल जर आपण वेने विचार केला तर 15 दिवसामध्ये तुम्हाला 1 युनिट पेपर 1चा आणि 1 युनिट पेपर सेकंडचा पूर्णपणे कंप्लीट करावं लागेल तर तुमचा 5 महिन्यामध्ये टोटल सिलेबस कंप्लीट होईल. पहा म्हणजे आपल्याला वाटतं की खूप लांब एक्झाम आहे, पण बारकाईने डीपमध्ये प्रॉपर वेने पाहिलं तर 15 दिवसात पेपर 1चा 1 युनिट आणि पेपर सेकंडचा 1 युनिट अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. आता या 15 दिवसामध्ये समज तुम्ही पेपर 1ला 7 दिवस दिले, पेपर सेकंडला तुम्ही दिले 8 दिवस. म्हणजे या ठिकाणी बारकाईने खूप विचार केला तर 7च दिवसामध्ये 1 युनिट तुम्हाला कंप्लीट करावं लागतोय. कारण पुढचे 8 दिवस तुम्हाला पेपर सेकंडला द्यावं लागतील. सिंपल म्हणजे डे नुसार तुम्ही बारकाईने खूप विचार केला तर अवघड आहे. आणि प्रॉपर वेने प्लॅनिंग करून तुम्ही जर अभ्यास केला तर इझी आहे. ठीक आहे ना. मग एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये एक्झाम होईल या अनुषंगाने अभ्यास करा. तुम्ही बारकाईने पाहिलं तर दिवस खूप कमी आहेत तसे पाहिले तर, आणि तसं पाहिलं तर खूप पण आहेत. म्हणजे ॲज पर अप्रोच रिलॅक्स राहिलं तर रिलॅक्सही राहू शकता. तुम्ही आधी अभ्यास असेल तर डेफिनेटली तुम्ही रिलॅक्स राहू शकता, थोडंसं रिलॅक्समध्ये अभ्यास करू शकता. पण अद्यापही अभ्यास नसेल तरी बारकाईने तुम्ही पाहणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी पेपर 1 तुम्हाला प्रॉपर वेने कव्हर करायचं असेल, दिवसाला फक्त अर्धा पाऊण तास जरी दिला तरी पेपर 1 तुमचा प्रॉपर वेने कंप्लीट करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही आपला कोर्स जॉईन करू शकता. कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन या नंबरवर तुम्हाला दिली जाईल. पेपर सेकंड तुम्ही फक्त प्रॉपर वेने सेल्फ स्टडी अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात ज्या विद्यार्थ्यांचा कॉमर्स सब्जेक्ट आहे तर कॉमर्ससाठी पण पेपरचा पूर्णपणे कोर्स अवेलेबल आहे, ते पण मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळू शकता. तर गाईज आज मी फक्त या ठिकाणी एक्सपेक्टेड डेट कुठल्या आहेत हे या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला मी पुढच्या आठवड्यापर्यंत प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. युनिव्हर्सिटीसोबत माझं कॉन्टॅक्ट होणार आहे. ठीक आहे. 2-3 दिवसांनी मे बी होईल. त्यानंतर तुम्हाला मी प्रॉपर वेने इन्फॉर्मेशन एक्झॅक्ट काय असेल ते कळवण्याचा प्रयत्न करतो. सिंपल. तर पुढच्या सर्व अपडेटसाठी जाता जाता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. फ्रीमध्ये सर्व त्या ठिकाणी अपडेट प्रोव्हाइड केले जातात, त्याला जॉईन करायला विसरू नका. आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.